नमस्कार, मी सचिन कुमार जाधव जनता राज्य न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आजचा दिवस खास आहे कारण आपल्याकडे सोलापुरातील एक खास व्यक्तिमत्व आलेलं आहे आणि ते कशासाठी आलेलं आहे की सोलापूरकरांना फक्त नॉलेज नाही तर एकूण सोलापुरातील जडणघडण हे सांगण्यासाठी आलेले आहेत। आणि ते असे व्यक्तिमत्व आहे की बहुधा मला त्यांची ओळख करून देणं असं वाटत नाही की मी ओळख करून दिल्यानंतरच त्यांची ओळख होईल, कारण ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची ख्याती जी आहे ती त्यांनी त्यांच्या कामातून दाखवून दिलेली आहे। त्यांचा जो व्यवसाय आहे ते डॉक्टर आहेत, अस्थिरोग तज्ज्ञ आहेत आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ते डॉक्टर आहेत, डॉक्टर संदीप आडके सर। सुरुवातीला आपण आपल्या स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत करूया। नमस्कार सर। नमस्कार। आम्ही आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करतोय आणि हो, आज का आलेले आहेत माहिती आहे का? डॉक्टर्स डे निमित्त ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण लागलीच पहिल्याच प्रश्नाला आपण सुरुवात करतोय। आपला पहिला प्रश्न सरांना असणार आहे की सर, आपण एक डॉक्टर म्हणून आपली पार्श्वभूमी काय आहे, कशी आपली जडणघडण झाली हे आम्हाला तुम्हाला आपल्या सोलापुरातील दर्शकांना किंवा या महाराष्ट्रातील मराठी दर्शकांना सांगावं लागेल। माझा जन्मच सोलापूर जिल्ह्यात होडगी या ठिकाणचा आहे आणि 1969ला माझा होडगीला जन्म झाला आणि वयाच्या 3ऱ्या वर्षी माझे वडील रेल्वेत असल्यामुळं त्यांची ट्रान्सफर सोलापूरला झाली आणि सोलापुरात आम्ही शिफ्ट झालो। मी आमच्या घरामध्ये सगळ्यात लहान, माझ्यापेक्षाही 3 माझे वरील भावंड आहेत की 2 भाऊ आणि 1 बहीण आणि माझा 4था नंबर। आणि मग नंतर आम्ही इथं शाळेत शिकत गेलो, सिद्धेश्वर शाळेत आमच्या चौघांचंही शालेय शिक्षण झालं। वालचंद कॉलेजमध्ये सगळ्यांचंही कॉलेजचं शिक्षण झालं 11वी 12वीचं आणि इथल्या डॉक्टर VM मेडिकल कॉलेजमध्ये मेरिटवर आम्ही 4ही जण डॉक्टर झालो। आणि आता कसं होतं की माझा भाऊ पहिल्यांदा 8 वर्ष सिनियर आहे, तर ते डॉक्टर संजीव आडके हे पेडियाट्रिशियन आहेत। आम्ही सगळेही सोलापुरातच आडके हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटलच्या शेजारी इथं प्रॅक्टिस करतो आणि ते मेडिकलला गेले। त्याच्यानंतर 2 वर्षांनी दुसरा भाऊ गेला, त्याच्यानंतर बहीण गेली, मग शेवटी उरलो मी। आणि आम्हाला कसं की इंजिनिअरिंग मेडिकल कुठेही जाता येत होतं, पण आता 3 भावंड एकाच फील्डमध्ये गेल्यामुळे मी सुद्धा मेडिकल फील्डच प्रेफर केलं आणि VM मेडिकल कॉलेजला MBBSला मी 86 साली ॲडमिशन घेतली। तिथं 5-5.5 वर्षात MBBS होऊन पुढं MS ऑर्थोपेडिक्स म्हणजे हाडांचं अस्थिरोग तज्ज्ञ ह्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं 3 वर्ष आणि त्याच्यानंतर पुढं DNB म्हणजे ते सेकंड MS आहे, ते डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड म्हणतात, दिल्लीची जी संस्था आहे नॅशनल लेवलची, ते सेकंड MS केलं ते। आणि त्याच्यानंतर मी आता सर्वसाधारणतः अस्थिरोग तज्ज्ञ हे सगळ्याच गोष्टी ट्रीट करतात, फ्रॅक्चर्स वगैरे, पण त्या काळी सुपर स्पेशलायझेशन म्हणजे काहीतरी वेगळं, काहीतरी स्पेसिफिक काम करण्याचं असं एक नवीन गोष्टी होत्या त्या। तर त्यावेळेला जवळपास मी 94 साली MS ऑर्थोपेडिक्स पास झालो आणि 2 वर्ष मी मुंबईत होतो, नानावटी हॉस्पिटल आणि होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये 1 वर्ष। तर त्या पिरियडमध्ये मग मी पुढं जाऊन 2 वर्ष गल्फमध्ये रियादमध्ये काम केलं मी आणि मग सुपर स्पेशलायझेशन करायचं हा माझ्या मनात आधीपासूनच हे होतं, एक स्वप्न होतं। कारण माझे जे भाऊ आहेत 2 नंबरचे डॉक्टर संतोष आडके हे नेत्ररोग तज्ज्ञ आहेत विख्यात आणि त्यांनी त्या काळी पेडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजी म्हणजे लहान मुलांचा डोळ्यांचा स्पेशलायझेशन केलं होतं 91 साली। तर म्हणून मी 94 साली ह्या विषयाला हात घातला आणि मग एक रशियन एलिझारो म्हणून टेक्निक आहे, त्याबद्दल आपण पुढं डिटेलमध्ये सांगू। तर त्या टेक्निकमध्ये सुपर स्पेशलायझेशन मी केलेलं आहे। सर, ज्यावेळी आम्ही पाहत होतो की सोलापुरामध्ये तुमची चर्चा होते की तुम्ही एक खूपच चांगला म्हणजे इलाज करतायत आणि असं आम्हाला काही डॉक्टरांकडून कळालं की ते स्वतः डॉक्टर सांगायचे की संदीप आडके सरांनी एक फेलोशिप घेतलेली होती, जी भारतातून मला वाटतं पहिली फेलोशिप असेल की रशियामध्ये तुम्ही गेलात आणि त्या ठिकाणी एक शिक्षण घेतलात, की काय होतं नक्की ते शिक्षण काय आहे आणि त्याचा उपयोग तुम्ही इथं कसं केलेला आहे हे सविस्तर आम्हाला तुम्ही दर्शकांना सांगा। की कारण आम्हालाही उत्सुकता काय आहे माहीत आहे का, आमच्या सोलापुरामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचा एक वैद्यकीय व्यक्ती आहे आणि त्याची आम्हाला माहिती नाही आहे, कमी लोकांना असेल पण जास्त लोकांना व्हावी
म्हणून आम्हालाही उत्कंठ आहे की तुमच्या तोंडूनच आम्हाला ते ऐकायचं आहे की तिथे कसं गेलात, काय शिकला, हे कुणाकुणाला लागू होतं, जे तुम्ही जे शिकलेलं आहे नक्की ते काय आहे. इत्थंभूत माहिती फक्त तुम्हीच सांगू शकता, ते प्लीज सांगावं सर. आता मी जे पुढं सुपर स्पेशलायझेशन केलं आहे अस्थिरोग विभागातलं, तर त्याला रशियन इलिझरोव टेक्निक हे म्हणतात. तर आता हे टेक्निक आहे काय, सर्वसाधारणतः आपण एक साधं मी उदाहरण देतो आहे की एखाद्या हाडाचं फ्रॅक्चर झालं तर सर्वसाधारणतः लोकांना इलाज काय माहिती असतात की प्लॅस्टर घालणे, त्याच्या पुढं जर ऑपरेशन ठरलं तर आत रॉड, प्लेट, स्क्रूज वगैरे घालून ऑपरेशन चिरफाड करून करतात. ही सर्वसामान्य किंवा कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट झाली. पण अशी एक रशियामध्ये 1951 साली गॅब्रियल इलिझरोव ह्या डॉक्टरांनी टेक्निक शोधलं, त्याला इलिझरोव टेक्निक म्हणतात, आणि ते आज विश्वविख्यात आहे आणि जगातलं अतिशय अग्रगण्य टेक्निक आहे. ते जरी 1951 साली शोधलेलं असलं तरी की त्या टेक्निकमध्ये चिरफाड न करता शरीराचा, आता समजा हा फ्रॅक्चर आहे, हे इथलं टिबिया बोन आहे, मांडीच्या खालचं हाड आहे, तर इथं फ्रॅक्चर आहे समजा या व्हाईट लाईनला, तर चिरफाड न करताच, कुठलेही टाके न घालताच, बाहेरनंच अशा रिंगच्या बारीक वायर्स आणि हे रिंगच्या स्टेनलेसची फ्रेम असते, त्याला हे नटबोल्टनी टेन्शन देऊन आवळून बसवलेले असतात. हे अशी फिक्स असेंब्ली बनवून बाहेरनंच हे फ्रॅक्चर फिक्स करता येतं. तर ह्याला हे रशियन इलिझरोव टेक्निक म्हणतात. आणि ह्या टेक्निकने फक्त काही फ्रॅक्चरच ट्रीटमेंट होते अशातला भाग नाही, तर ह्याच्या 15 सब स्पेशालिटीज आहेत, म्हणजे 15 वेगवेगळे भाग आहेत, विभाग. ह्याच्यामध्ये जे सगळे फ्रॅक्चर्स असतात शरीराच्या डोक्यापासून ते पायाच्या बोटापर्यंत, ही सिस्टीम सगळ्या ठिकाणी लावता येते. दुसरे आमचे रॉड, प्लेट्स वगैरे असतात ते अशा स्पेसिफिक ठिकाणीच लावता येतात. दुसरी गोष्ट, ह्याला चिरफाड करावी लागत नाही. ह्याचं सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे की एकदा एखादं फ्रॅक्चर किंवा बोन ह्याने फिक्स केलं ह्या टेक्निकने, की भूल उतरल्यानंतर लगेचच 3 तासामध्ये पेशंट ते ऑपरेशन केलेला हात किंवा पाय वापरू शकतो. त्याच्यासाठी हे टेक्निक अतिशय फेमस आहे. आणि ह्याचे रिझल्ट जे आहेत, ही क्लोज सर्जरी आहे. चिरफाड न केल्यामुळं हे जे काही फ्रॅक्चर किंवा कुठल्याही गोष्टीसाठी आपण वापरतो तर त्याचे रिझल्ट हे फास्ट हिलिंग होतं, स्कार येत नाहीत, ते कॉस्मेटिकली खूप चांगलं आहे, त्याचे डाग पडत नाहीत, उरण येत नाहीत. आणि बाकी जे काही आपण बघतो की एकदा ऑर्थोपेडिक पेशंट म्हणलं की बऱ्याच दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये बेडमध्ये राहावं लागतं, त्याचा जो खर्च वाढतो औषध गोळ्यांचा, हॉस्पिटलायझेशनचा, तो ह्याच्यामध्ये नाही आहे. 2-3 दिवसामध्ये शक्यतो पेशंट डिस्चार्ज होतो, तर ओव्हरऑल खर्च कमी येतो. इवन ऑपरेशन केल्यानंतर पेशंट आपले रेग्युलर दैनंदिन कामं लगेच करू शकतो. त्याच्यामुळे त्याचं जे काही मानसिक संतुलन असतं सायकोलॉजिकली, की त्याला कुणावर डिपेंड राहावं लागत नाही, किंवा इवन तो जर छोटे मोठे कामं करू शकत असेल तो जॉईन करू शकतो, लिहू शकतो, शाळेला जाऊ शकतो, इवन गाड्यासुद्धा चालवू शकतो. हे इतकं ॲडव्हान्स टेक्निक आहे. तर ह्या टेक्निकमुळं जवळपास अस्थिरोग विभागातील 80% कंडिशन्स आपण ट्रीट करू शकतो. म्हणजे शरीरातले सगळे फ्रॅक्चर झाले किंवा ज्यावेळेला मोठ्या जखमा होऊन हाडं तुटून बाहेर येतात, त्या अशा परिस्थितीमध्ये आत रॉड, प्लेट घालता येत नाही, इन्फेक्शन होतं, पू भरतो, त्या ठिकाणी ही सिस्टीम वापरता येते. मोठे मोठे डिफेक्ट्स किंवा बोनचे डिफेक्ट्स जे असतात, हाड निघून गेलं आहे, स्किनमध्ये गॅप पडली, ते भरता येतात आपल्याला. दररोज 1 मिलीमीटर पद्धतीने हाडाची उंची वाढवता येते. लहान ज्यांची उंची आहे त्यांना कॉस्मेटिकली उंची वाढवू शकतो आपण, किंवा एखादं पोलिओनी किंवा कुठल्या ऑपरेशननंतर हात किंवा पाय छोटा आहे त्याची उंची वाढवून देता येते. हातापायाचं व्यंगत्व जे असतं, वाकडेपणा, तो घालवता येते. इवन जे आजकाल गुडघेदुखीचे पेशंट हे खूप वाढलेले आहेत, तर गुडघेदुखीला कॉमन लोकांना असं वाटतं की जॉईंट रिप्लेसमेंट किंवा कृत्रिम सांधेरोपण हाच पर्याय आहे. या रशियन इलिझरोव टेक्निकनी जी गुडघेदुखी असते आणि गुडघ्याला बाक येतो, तर जर साधारणतः 50-60 वयामध्ये आणि स्पेशली बायकांमध्ये ही गुडघेदुखी जास्त असते, तर ते हाडातलं कॅल्शियम कमी होऊन गुडघेदुखी सुरू होते, त्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. तर कृत्रिम सांधेरोपण न करता, म्हणजे आर्टिफिशियल जॉईंट न बदलता, 2 टाक्याच्या ऑपरेशनमध्ये अशा रिंगची फ्रेम लावून आपण जो झिजलेला गुडघा आहे त्याचं पुनरुज्जीवन करून परत पहिल्यासारखा गुडघा सरळ बनवू शकतो. आणि तो गुडघा पुढं 15 ते 20 वर्ष आपल्याला व्यवस्थित काम देतो. खाली बसता येतं, मांडी घालता येतं, आणि हे भारतीय बैठकीला तर अतिशय सोयीस्कर आहे. आणि विशेष म्हणजे हे ऑपरेशन आपण फक्त $1000 सर्जरी हे नाव दिलेलं आहे त्याला. म्हणजे जगातला कुठलाही पेशंट आपल्याकडे आला तर ते $1000 म्हणजेच जवळपास 80,000 इतक्या स्वस्तात आपण हे ऑपरेशन करून देतो. लहान मुलांचे जे अस्थिरोग असतात, ज्याच्यामध्ये हातपाय वेडेवाकडे असतात, उंची कमी असते, बाक आलेला असतो, पोलिओ असतं, ते सगळे विकार घालवता येतात. इवन स्पाईनसाठी जे फ्रॅक्चर्स आहेत, बाक आहे तो घालवता येतो. हाडांना लागलेली कीड घालवता येते.
बऱ्याचदा ऑपरेशन आजकाल फेल होतात. आत रॉड पट्ट्या घातलाय, पू भरलाय, हाड जुळलं नाही, न जुळलेली हाडं जुळवता येतात, हाडाला लागलेली कीड घालवता येते. अशा असंख्य 80% गोष्टी ह्या एलिझरो टेक्निकने करता येतात. विशेष म्हणजे हे टेक्निक प्राण्यांमध्ये सुद्धा वापरता येतं. तर प्राण्यांची हाडं मी सांगितल्याप्रमाणे अशी यस शेपेड किंवा सरळ नसतात, वेडीवाकडे असतात. तर ह्याच्यामध्ये बाहेरनं रिंग लावल्यामुळं, आणि हे रिंगची साईज वेगवेगळे असतात, ह्याच्यात लाईट वेट रिंग सुद्धा मिळतात. ते प्राण्यांना, पक्ष्यांना हे वेगवेगळ्या सायझेसचे रिंग लावून, आणि आपण एखाद्या माणसाला सांगू शकतो की तुझ्यावर ऑपरेशन झालंय, तू एक बेड रेस्ट घे, पण प्राण्यांना आपण कधीच सांगू शकत नाही. तर अशा ठिकाणी सुद्धा हे ऑपरेशन अतिशय उपयुक्त आहे. आणि हे ऑपरेशन्स मी प्राण्यांवर सुद्धा सोलापुरात सक्सेसफुली केलेले आहेत. आता तुम्ही आपले मुलाखत चालू असताना एक वाक्य वापरलात सर, की उंची वाढवण्यासाठी म्हणून. आणि हा प्रश्न का विचारतोय की कारण हे जे आपली मुलाखत जे बघतायत ते बरेचसे युवक आणि युवती बघतायत. प्रत्येकानं एक क्रेज असते की मी पोलीस भरती व्हावं किंवा मिलिटरी भरती व्हावं, आणि त्या ठिकाणी उंची जी असते ना एक ठरलेली असते. मग ते वाढवण्यासाठी मी सुद्धा बघतोय की प्रत्येक न्यूज चॅनलला जाहिरात आलेली असते उंची वाढवण्यासाठी, हे कॅल्शियम, ते कॅल्शियम, हे ते असं म्हणतायत. आणि ही मी तुमच्याकडनं पहिली वेळ ऐकतोय की उंची वाढवली जाते. ह्या टेक्निक नक्की कशी वाढवली जाते उंची? आता उंची वाढवण्यासाठी आता लहान म्हणजे जे कॉलेजचे विद्यार्थी असतात त्यांच्यात एक क्रेज असते. अगदी की बरोबर. आपण बघतो की मॉडेलिंग म्हणा, हिरो हिरोईन्स म्हणा, किंवा काही असे प्रोफेशन्स आहेत, एअर होस्टेस किंवा मिलिटरी, पोलीस, अशा ठिकाणी उंचीला हे एक लिमिट आहे. तर त्या ठिकाणी तेवढ्या उंचीच्या लोकांनाच घेतलं जातं. बरोबर. आणि सर्वसाधारणतः जो माणूस उंच आहे त्याची एक पर्सनॅलिटी चांगली दिसते म्हणून ही क्रेज असते लोकांमध्ये. पण उंची ही नैसर्गिकरित्या आपल्या हेरिडिटरी म्हणजे आपल्या आई वडिलांच्या कडून जे जीन्स येतात त्याच्यावरही ठरलेली असते. त्याच्यानंतर जी आपली वाढ होते, आपलं पालन पोषण एक्सरसाइज त्याच्यावरती वाढते. पण एक ठराविक लिमिट नंतर 18 वर्षानंतर कुणाचीही उंची वाढत नाही. तुम्ही जगातलं कुठलंही औषध घ्या, 18 वर्षानंतर उंची कुणाचीही वाढू शकत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. काही हॉर्मोन्स वगैरे घेऊन लहान 18 वर्षाच्या आधी उंची वाढवू शकतो आपण, पण त्याला सुद्धा ते खूप एक्सपेन्सिव्ह आहेत, महाग आहेत, त्याला पण साईड इफेक्ट आहेत. पण हे टेक्निक असं आहे की 3 वर्षानंतर आम्ही हे टेक्निक वापरतो वयाच्या. कुठल्याही हाडाला आपण फ्रॅक्चर केलं आणि ते 2 रिंगमधलं अंतर वाढवलं आपण दररोज 1-1 मिलीमीटरनी, तर ते नव्याने हाड तिथं तयार होतं नैसर्गिक. आणि आपल्याला पाहिजे तितक्यापर्यंत ते आपण ताणू शकतो, आणि मग ते नंतर ते मॅच्युअर होतं हाड. आणि अशा पद्धतीने हे नैसर्गिक पद्धतीनेच हाड वाढतं. पण वय वर्ष 3 पासून हे ऑपरेशन करतो आपण. त्याला पुढे वयाची अट नाही. कुठल्याही वयात उंची वाढवता येते, कुठल्याही वयात हाडाला लागलेला बाग घालवता येतो, हे सगळं शक्य आहे. त्याला वयाची अट नाही. आता मी या ठिकाणी असं सांगेन, जे आमची मुलाखत बघतायत ते महाराष्ट्रातील असेल, सोलापुरातील असेल, इव्हन भारतातील, प्रत्येकाने या ठिकाणी विचार करावा की जर तुमची उंचीचा काही प्रॉब्लेम असेल, पोलीस भरती असेल, मिलिटरी भरती असेल, किंवा तुमच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये जर जाण्यासाठी उंचीचा जर प्रॉब्लेम असेल, तर नक्कीच तुम्ही डॉक्टर संदीप अडके यांच्याशी संपर्क साधायला हवा. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल कुठून संपर्क साधायचा, म्हणजे आता खाली स्क्रोल आहे ना, त्या स्क्रोलमध्ये सरांचा आम्ही हॉस्पिटलचा पत्ताही सांगतोय आणि त्याचा मोबाईल नंबरही आम्ही दिलेला आहे. ते स्क्रोल तुम्ही तपासून पहा, वेळोवेळी ते स्क्रोल जात आहे खाली. त्याच्यात नाव आणि म्हणजे त्यांचं जे रुग्णालय आहे त्याचा पत्ता असेल, मोबाईल नंबर असेल. आणि ह्या संधीचा फायदा घ्या तुम्ही. खरंच सुवर्ण संधी तुमच्याकडे चालून आलेली आहे. अशा मुलाखतीतून खूप काही आपल्याला शिकायला मिळतं, पाहायला मिळतं. हे एक तुमच्यासाठी सुवर्ण संधी आलेली पुन्हा एकदा सांगतोय मी. सर खूपच छान सांगितलं. आणि वयस्कर लोकांचं एक म्हणताय की तुम्ही गुडघ्याचे प्रॉब्लेम वगैरे, आणि सर महिलांना तरी असतात, पण मला आता काय म्हणायचं आहे की गरोदर महिलांना काही प्रॉब्लेम असतात. समजा आता ते गरोदर असेल आणि त्याच वेळी त्यांना जर काय इफेक्ट झाला किंवा दुखापत झाली पायाची, तर त्यावेळी हे करू शकतो का आपण? हो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. हे ॲनेस्थेशिया देऊनच करायचं ऑपरेशन आहे. त्याला असं गरोदर असल्याचं आणि हे काही प्रॉब्लेम नाही आहे. कुठल्याही 3 वर्षाच्या वयाच्या पुढं कुठल्याही कंडिशनमध्ये जो पेशंट फिट आहे त्यांना हे ऑपरेशन आपण कुठल्याही वयामध्ये करू शकतो. भारतात असे किती ठिकाणी असं केलं जातं की तुमच्यासारखे कोर्स शिकलेले आहेत, तज्ज्ञ आहेत असे, त्याबद्दल काय? आता हे टेक्निक रशियामध्ये कुर्गान सायबेरियामध्ये जे गाव आहे त्या ठिकाणी 1951 साली ह्याचा शोध लागला आणि आज तिथं 800 बेडचं 1980 साली रशियन गव्हर्नमेंटने हे हॉस्पिटल तिथं बनवलेलं आहे. त्या ठिकाणी 1999 साली जाऊन ह्या टेक्निक एलिझरो टेक्निकची फेलोशिप
करणारा मी जगातला पहिला अस्थिरोग तज्ञ आहे. खूप छान सर, अभिनंदन त्याबद्दल. पण ह्या टेक्निकमध्ये थोड्याफार प्रमाणात भारतात काही डॉक्टर्स हे टेक्निक वापरतात. पण मी जसं सांगितलं की ह्याच्या 15 सबस्पेशालिटीज आहेत वेगवेगळ्या. हो हो. तर त्या सगळ्या सबस्पेशालिटीमध्ये माझ्यासारखं कोणी काम करत नाही. अच्छा. इवन रशियामध्ये सुद्धा तिथले डॉक्टर एकाच सबस्पेशालिटीमध्ये काम करतात. ते बाकीच्या 15 सबस्पेशालिटीमध्ये काम करू शकत नाही. आणि त्याच्यासाठी पूर्ण भारतातनं आपल्याकडं सोलापूरमध्ये आपल्या आडके हॉस्पिटलमध्ये या टेक्निकसाठी पेशंट रेफर होतात. आणि तुम्ही मगाशी विचारलं की हे टेक्निक शिकण्यासाठी जगभरातले अस्थिरोग तज्ञ सोलापूरमध्ये आपण एक 8 दिवसाची इलिझारो फेलोशिप घेतोय. अच्छा अच्छा. हे 2014 सालापासून आपण चालू केलेली आहे की 8 दिवसामध्ये हे टेक्निक आपण शिकवतो डॉक्टरांना. आणि आत्तापर्यंत सगळ्या जगातनं कानाकोपऱ्यातनं डॉक्टर्स आपल्या सोलापुरात येऊन हे टेक्निक दरवर्षी 50 डॉक्टर येतात आणि हे टेक्निक शिकून त्यांच्या कंट्रीमध्ये जाऊन हे सक्सेसफुली ते वापर करतात. खूप छान सर, खूप छान. मग आता सर आपण एक विधितज्ञ आहात. सोलापुरामध्ये तुम्ही अनेक रुग्णांना उपचार केला असेल. सोलापूर सोडून, महाराष्ट्र सोडून, एवन मला असं म्हणायचं आहे की भारत देश सोडून इतर कुठल्या ठिकाणी तुम्ही असं रुग्णांना जाऊन त्या ठिकाणी उपचार केलात का? आपण रुग्णांना काय अशी तुमच्याकडे असलेले जे काही म्हणजे आहे योग्यता ती तुम्ही तिथे वापरलीत का? त्याबद्दल काय सांगाल? हे इलिझारो टेक्निकबद्दल मी जगभरातच सगळ्या ज्या कॉन्फरन्सेस असतात भारताबाहेर हे टेक्निक आम्ही फक्त सोलापुरात शिकवत नाही की जिथं जिथं मला इन्व्हिटेशन येतं हे शिकवण्यासाठी तर तिथं जाऊन हे टेक्निक शिकवलेलं आहे. पाकिस्तानमध्ये 2004 साली मी याच्या 50 फ्री सर्जरी केलेल्या आहेत. पाकिस्तानमध्ये? हो. आणि 6 महिन्यामध्ये मी 2दा पाकिस्तानात गेलेलो आहे 2004 साली. अच्छा. नेपाळमध्ये पहिली लाईव्ह सर्जरी म्हणजे डायरेक्ट त्याचं टेलिकास्ट हे सर्जरी करत असताना इलिझारो टेक्निकचं ही नेपाळमधली पहिली लाईव्ह इलिझारो सर्जरी मी केलेली आहे. बांगलादेशमध्ये शिकवलेलं आहे. अशा बऱ्याचशा ठिकाणी आपण जातो, ह्याचं ट्रेनिंग देतो. आणि जे काही पेशंट असतात दररोज मला भारत आणि भारताबाहेरून बरेचसे असे डॉक्टरांचे आणि पेशंटचे रेफरन्सेस येत असतात की ते ऑपरेशन न करता सुद्धा त्यांना आम्ही गाईड करतो की हे टेक्निक कसं करायचं किंवा ह्याचा कितपत त्यांना उपयोग आहे. तर ह्या म्हणजे या पद्धतीने सुद्धा त्यांना डे टू डे आम्ही गाईड करत असतो. तुमच्याकडे सर अनेक प्रकारचे पेशंट येत असतील. मग ते स्त्री असेल, पुरुष असेल, लहान असेल, मोठा असेल, मध्यम वयाचा असेल, वयस्कर असेल. त्यांनी जे तुम्हाला तक्रारी सांगतात त्या तक्रारी आपण कशा हाताळता? आता मी सांगितलं की शक्यतोवर आमच्याकडं हे टर्मिनल पेशंट येतात म्हणजे जे कोणी दुसरे ऑर्थोपेडिक सर्जन करू शकत नाहीत इलाज किंवा ज्यांच्याकडून ह्या केसेस म्हणजे आधी ऑपरेशन झालेत आणि ते फेल झालेत. तर अशा परिस्थितीमध्ये ते जे काही पेशंट किंवा त्याचे रिलेटिव्ह असतात तर ते अतिशय कन्फ्युज्ड असतात की त्यांचं एक तर डॉक्टरांवरचा आणि आमच्या प्रोफेशन आणि हॉस्पिटलवरचा विश्वास उडालेला असतो. हे बऱ्याचशा लोकांना वाटतं की हे डॉक्टर आपल्याला चीट करतायत, पैसे कमवण्यासाठी वेगवेगळ्या सर्जरी करतायत. पण असं नसतं की हा एक नेचर आहे. प्रत्येक सर्जरी किंवा एखादी गोष्ट केली की ती सक्सेसफुलच होईल असं कोणी गॅरंटी देऊ शकत नाही, मी सुद्धा देत नाही. पण प्रत्येकाला एक लिमिटेशन्स असतात. प्रत्येक इन्स्टिट्यूटला जगातल्या हॉस्पिटल्सला डॉक्टरना लिमिटेशन्स आहेत. पण ही सिस्टीम ही अतिशय म्हणजे सक्सेसफुल आहे म्हणून त्याच्यासाठी आपल्याकडं पेशंट हे रेफर होतात. मग सुरुवातीला त्या पेशंटच्या आणि त्याच्या रिलेटिव्हच्या मनातला जो काही फोबिया आहे किंवा भीती आहे किंवा जे काही गैरसमज आहेत आमच्या प्रोफेशनबद्दलचे ते वॉशआउट करावे लागतात. की ते सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या डोक्यात असतं की माझ्या आधीच्या डॉक्टरकडनं चूक झाली आहे का, मी त्यांच्यावर केस करू का, मग हे कशामुळे चुकलं आहे काय आहे. तर ह्यात न जाता त्याला ट्रीटमेंट देऊन त्याच्यातनं बाहेर काढणं, सक्सेसफुली ती ट्रीट करणं केस हे आमचं मोटिव्ह असतं. तर त्याच्यापासून त्याला पहिला परावृत्त करावं लागतं. दुसरी गोष्ट तो पेशंट मग म्हणतो की मग इतके ऑपरेशन्स माझ्या आधी झालेत ते फेल झालेत, मग तुम्ही अजून काय वेगळं करून दाखवणार आहे. मग ते त्याला सांगावं लागतं की हे टेक्निकच वेगळं आहे, हे ह्या पद्धतीने ऑपरेट होतं, ह्याचं सक्सेस रेट खूप वेगळा आहे, ह्याचं टेक्निक वेगळं आहे, ह्याच्यामध्ये आम्ही खूप काही गोष्टी एकदम करू शकतो. म्हणजे एखादं हाड छोटा आहे तर त्याची लांबी वाढवू शकतो, त्याला कीड लागलेली आहे तर ते कीड घालवू शकतो औषध गोळ्या न देता, वाकडं झालेलं असेल तर ते सरळ करू शकतो, हाड जुळलेलं नाही तर ते जुळवू शकतो. अशा सगळ्या काही गोष्टी सायमल्टेनियस एकाच ऑपरेशनमध्ये करू शकतो. आता ह्या गोष्टीचा अनुभव त्याला आधी नसतो म्हणून तो कधीच विश्वास ठेवत नाही. पण जर बाकीचे आमच्या आधीचे पेशंट किंवा त्यांचे रेकॉर्ड जर बघितले तर मग त्याला कळून येतं की नाही हे टेक्निक वेगळं आहे, आपण विश्वास
हे करावं आणि टेक्निकला मग तो ॲक्सेप्ट करतो. या पद्धतीने त्याला काउन्सिलिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि कुठल्याही ह्याच्यामध्ये मेडिकल फील्डमध्ये हेच टेक्निक नाही की प्री ऑपरेटिव्ह काउन्सिलिंग हा भाग आम्ही बरेचसे ट्रेंड सेट केलेले आहेत मेडिकल प्रॅक्टिसमध्ये, की कुठलाही पेशंट आला आणि लगेच तुला ऑपरेशन करावं लागतं, ॲडमिट हो, अशा पद्धतीचं आम्ही काहीच करत नाही. त्या पेशंटला तो काय कंडिशनमध्ये आहेत, त्याची कंडिशन काय आहे, कुठल्या व्याधीने तो पीडित आहे, त्याला कुठले कुठले वेगळे ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत, त्यातला बेस्ट ट्रीटमेंट ऑप्शन कुठला आहे, मग त्याचा खर्च किती येतो, त्यातले फायदे तोटे काय आहेत, मग तो फॉलोअप कसा ठेवावा लागतो, हे सगळं त्याला सांगून त्या ऑपरेशनला त्याला तयार करतो. आणि तो आणि त्याचे रिलेटिव्ह तयार झाल्यानंतरच मग ह्या पद्धतीने आम्ही ऑपरेशन करतो. कारण ह्याच्यामध्ये फक्त ऑपरेशन सक्सेसफुली केलं असं नाही आहे, त्याचा फॉलोअप पुढचा हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्याला दर 10 दिवसाला ड्रेसिंग करावं लागतं, दर महिन्याला आमच्यापर्यंत यावं लागतं, फिजिओथेरपी लागते. जितकं हे टेक्निक म्हणजे पेशंटच्या दृष्टीने फायदेशीर आहे तितकेच त्याचे काहीतरी नियम्स आहेत, फॉलोअप आहे, तो जर पाळला तरच ते सक्सेसफुल होतं. तर हे सगळ्या गोष्टीची कल्पना त्याला देऊन तो तयार झाल्यानंतरच मग त्याला ऑपरेशनला घेतलं जातं. तर हे प्री ऑपरेटिव्ह काउन्सिलिंग जे आहे मेडिकल फील्डमध्ये, हा कन्सेप्ट आम्ही जवळपास 2005 साली जगामध्ये पहिल्यांदा मांडला. खूप छान. कुठल्याही पेशंटला आम्ही लगेचच तयार करत नाही, त्याच्यामुळे सायकोलॉजिकली त्याचं प्रिपरेशन करणं, प्री ऑपरेटिव्ह काउन्सिलिंग करणं हा म्हणजे जगात पहिल्यांदा केलेला प्रयोग आहे. आणि आजतागायत आम्ही तो करतोय, त्याच्यामुळे आमच्या पेशंटचा सक्सेस रेट आणि त्याचा ॲक्सेप्टन्स हा खूप जास्त आहे ह्याच्यामध्ये. इवन हा कन्सेप्ट जरी रशियामध्ये ही सिस्टीम शोध लागलेला असला तर त्या रशियन इलिथ्रो सेंटरमध्ये सुद्धा हा कन्सेप्ट वापरला गेलेला नव्हता. तो पहिल्यांदा आम्ही 2005 साली जगाच्या समोर आणला, त्याचे पेपर प्रेझेंटेशन्स केले इंटरनॅशनल लेवलवर. तेव्हा जगाने ॲक्सेप्ट केलं की हे असं जर सायकोलॉजिकली पेशंटला आपण तयार केलं तर पेशंटचं सायकोलॉजिकली मनोबल वाढतं आणि हे टेक्निक अजूनही जास्त ॲक्सेप्ट होऊन सक्सेसफुल होतं. आणि आज जगात बऱ्याचशा ठिकाणी हे वापरलं जातं. खूप छान. म्हणजे गोंधळलेला जो पेशंट असतो किंवा तो अस्तव्यस्त झालेला असतो, म्हणजे ते गोंधळ म्हणण्यापेक्षा तर काय संपलेलंच असतो, त्याला कळतच नाही. म्हणजे त्या पेशंटची जी दशा मानसिकता जी असते त्याची घडी बसवण्याचं काम तुम्ही करताय. पण सर, तुम्ही पेशंटची घडी बसवण्याचं काम करताय, तुम्ही लोकांचे जे काय हाड वगैरे तुटलेलं असतं ते जोडण्याचं काम करताय, हा तुमचा वैद्यकीय पेशा झाला. परंतु आम्ही पाहतोय सोलापुरामध्ये या समाजाची जी घडी विस्कटलेली आहे, इथं अनेक असे काही प्रश्न आहेत की त्याच्याविषयी पण तुम्ही आवाज उठवताय. बरेचसे प्रश्न आहेत. आता त्यालाच एक प्रश्न म्हणजे सोलापुरातील एक चिमणी प्रकरण होतं जे तुम्ही हाताळलात आणि ते पाडलात, की ह्याच्या मागचा तुमचा उद्देश होता की सोलापूरचा विकास, होणारी विमानसेवा चालू झाली पाहिजे, हा तुमचा उद्देश होता. म्हणजे तुम्ही पेशंटचे पण हाडे नीट करतायत आणि इथल्या व्यवस्थेचे पण हाडे तुम्ही नीट करतायत. असं करत असताना त्याला कसं पाहताय तुम्ही, त्याला जोड कशी देताय ह्या सामाजिक कामाला, तुम्ही डॉक्टर म्हणून कसा वेळ देताय आणि हे करण्यामागची प्रेरणा कुठून मिळते तुम्हाला? आता पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टर म्हणजे एक समाजामध्ये त्याला एक मान असतो, सगळ्याच कंट्रीमध्ये मान दिला जातो. व्हाईट कॉलर आहे सर डॉक्टर म्हणजे. आणि बऱ्याचशा ठिकाणी भारतात तर त्याला म्हणजे देवानंतर डॉक्टरला महत्त्व दिलं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता ते आमचं प्रोफेशन आहे तर काय फार मोठेपणा नाही आहे. पण सर्वसाधारणतः डॉक्टर पेशाला कोण जातं की ज्याला 12वीत जास्त मार्क पडले असा माणूसच पहिल्यांदा डॉक्टर पेशाला इंडियात तरी प्रेफरन्स देतो. म्हणजे समाजामध्ये जे हुशार कॅटेगरीतले, क्रीम कॅटेगरीतले मुलं आहेत ते डॉक्टरी पेशा निवडतात, म्हणजेच तुम्ही हुशार आहात. मग आता तुमची हुशारी फक्त तुमच्या पेशापुरती, तुमच्या पेशंटपुरती आणि पैसे कमवून मोठं हॉस्पिटल आणि घर गाड्या घेण्या इतपत आयुष्यभर ठेवायची का, तीच हुशारी अजून बाकीच्या समाजामध्ये तुम्ही शेवटी डॉक्टर म्हणल्यानंतर बाहेर समाजात तुम्हाला 365 दिवस वावरावं लागतं. कुठंही गेलात तुम्ही सरकारी खात्यामध्ये तुम्हाला फेस करावं लागतं, समाजामध्ये तुम्हाला वावरावं लागतं. दिवसात पेशंट येतात, बऱ्याचशा सामाजिक गोष्टी घेऊन येतात ते. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे समाजामधलं जे काही वातावरण असतं ते तुमच्यावर, तुमच्या फॅमिलीवर, तुमच्या व्यवसायावर हे डायरेक्टली इनडायरेक्टली अफेक्ट करत असतं. असं कुठल्याही डॉक्टरला किंवा कुणालाही म्हणता येत नाही की मी एकदम व्हाईट कॉलर्ड आहे, मी काचेच्या हॉस्पिटलमध्ये घरात राहतो, मला बाहेर काय चाललं आहे मला त्याचं देणं घेणं नाही आहे. ही अशी गोष्ट कधीच होऊ शकत नाही. मग आपण जर समाजात राहतोय आणि आपण काय 24 तास प्रॅक्टिस करू शकत नाही,
थोड्या वेळ प्रॅक्टिस केला आणि आपल्या हुशारीचा, आपल्या कौशल्याचा आणि डॉक्टरी पेशामुळे बरेचसे आपले चांगले संबंध समाजामध्ये प्रस्थापित झालेले असतात आपले पेशंट किंवा बाकीच्या ठिकाणी. तर त्या संबंधाचा फायदा घेऊन समाजामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतात, की जे काही बऱ्याचशा समस्या असतात, की ते इवन गव्हर्नमेंटसुद्धा सोडवू शकत नसतं किंवा बऱ्याचशा मोठ्या मोठ्या सामाजिक संस्था किंवा इवन पॉलिटिकल पार्टीजसुद्धा त्या हात घालू शकत नाहीत. अशा ज्या गोष्टी असतात ते एक डॉक्टर म्हटल्यानंतर एक माझा अनुभव मी सांगतोय की एक सॉफ्ट कॉर्नर असते लोकांना, त्याच्याशी अप्रोच व्हायची, बोलायची, त्याच्यावर विश्वास ठेवायची. तर त्याचा फायदा घेऊन आता सोलापुरातलंच तुम्ही उदाहरण दिलं म्हणून सांगतो की सोलापूर हे अतिशय आंतरराष्ट्रीय कीर्तीचं गाव आहे. इथं एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता. हे सगळ्यात मोठी इंडस्ट्रीयल सिटी होती मुंबईनंतर. आजसुद्धा कॉटन हब आहे, रेडीमेड गारमेंट हब आहे, मेडिकल हब आहे. पण हे मागं पडलं एक 20-30 वर्षामध्ये. हे का पडलं तर काळाच्या ओघाने इथले डेव्हलपमेंट झाली नाही आणि त्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे इथलं एअरपोर्ट हे जे होतं ते बंद पडलं. एअरपोर्ट बंद पडायचं कारण म्हणजे शेजारी असलेल्या सिद्धेश्वर साखर कारखान्याची बांधलेली अनधिकृत चिमणी. त्याच्यामुळं एअरपोर्टचं जे लायसन आहे ते रद्द झालं. ती चिमणी अनधिकृत होती, ही आम्ही प्रूव्ह केली. कोर्ट कचेऱ्या 2-3 वर्ष लढा सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून लढला. सर आपण म्हणताय की ती कारखान्याची चिमणी, पण ती को जनरेशनची होती हे असं तुम्ही मुलाखतीमध्ये, म्हणजे ती कारखान्याचा आणि त्याचा संबंध नव्हता. नाही, ती कारखान्याचीच होती, पण को जनरेशन म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची होती. म्हणजे ती पडली तरी कारखान्याला काय प्रश्न पडणार नव्हता, बंद होणार, डायरेक्ट कारखान्याचं गाळप बंद पडणार असं नव्हतं आणि ते बंद सुद्धा पडलं नाही. हे सगळ्या जगाने बघितलं. बरोबर. त्याच्यामुळं जो काही वीज निर्मिती प्रकल्प होता त्याची ती चिमणी होती 92 मीटरची आणि ती टोटली अनधिकृत होती. त्याला MPCB, कॉर्पोरेशन आणि DGCAची कुठलीही परमिशन नव्हती. पण त्याच्यासाठी इतकं पॉलिटिकल त्याला सगळ्याच पक्षांचं पाठबळ होतं ते चिमणी वाचवण्यासाठी. तर त्याच्या विरोधात आम्ही सोलापूर विचार मंच स्थापन करून त्याच्या माध्यमातून लढा देऊन हे जगाला एक उदाहरण दाखवलं की सामान्य माणूस सुद्धा आपल्या हक्कासाठी लढू शकतो. हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात जाऊन, NGTत जाऊन आम्ही हा लढा लढला, रस्त्यावर उतरून लढला आणि ती चिमणी 15 जून 2023ला पाडली. आणि का पाडली तर आमचं कुणाशी वैर किंवा कारखान्याशी वैर नव्हतं. केवळ इथलं सोलापूरचं होडगी रोड एअरपोर्ट बंद पडलेलं होतं, ते सुरू करण्यासाठी हे होतं. आणि ते आज ऑगस्टमध्ये ते एअरपोर्ट कार्यान्वित होतं आहे आणि ते कार्यान्वित झाल्यामुळे इथले जे काही उद्योगाला गती मिळालेली नव्हती, इथले जे दरवर्षी जे मायग्रेशन होत होतं, सोलापूरची आज लोकसंख्या 15 लाख आहे, जे आज 30 लाखाच्या आसपास असायला पाहिजे होती. इथलं जे ब्रेन ड्रेन होतं आहे, इथलं जे शिकून मुलं बाहेर जातात आणि इथलं जे अधोगती झालेली आहे सगळ्याच समाजामध्ये, तर ते थांबवण्यासाठी हे काम करणं गरजेचं होतं आणि ते केलं आहे. आणि त्याच्यात 100% आम्हाला सक्सेस मिळालेला आहे. आणि ते जर झाल्यानंतर तर ऑगस्ट महिन्यापर्यंत हे कार्यान्वित होईल एअरपोर्ट. तर जे काही मायग्रेट झालेले लोक आहेत सोलापूर सोडून पुणे, मुंबई, हैदराबाद किंवा इवन बाहेरच्या कंट्रीत गेलेले आहेत, तर इथले उद्योगधंदे वाढतील. जे आधीचे उद्योगधंदे ते नव्याने परत जोमाने सुरू होतील आणि नवीन IT किंवा बाकीचे ऑटोमोबाईल सेक्टर्स वगैरे येतील. आमचं मेडिकलसाठी हे अतिशय चांगलं क्षेत्र आहे की इंटरनॅशनली पेशंट येऊ शकतील. इथले जे काही 5 तीर्थक्षेत्र आहेत त्याच्यासाठी 365 दिवस लोक इथे येतील आणि इथलं सर्वांगीण विकास त्याच्यावर अवलंबून आहे. सोलापूर परत जे काय म्हणत होते पूर्वी सोन्याचा धूर निघायचा, ते दिवस आता काही लांब नाही आहेत. 6 महिने, वर्षभरात सोलापूरचा प्रगती कोणी रोखू शकणार नाही. त्यासाठी केलं आम्ही. पण त्यासाठी हे सगळं करावं लागतं, वेळ काढावा लागतो. आणि नक्कीच हे जे आपलं काम मेडिकल फील्डमध्ये हे टेन्शनचंच काम असतं. आमचं घर एक असतं, ते सगळं सांभाळून हे दुसरा एक म्हणजे गोष्ट सामाजिक म्हणा किंवा काहीतरी एक प्रॉब्लेम हातात घ्यायचा आणि तो सुद्धा इतका सिरियस हाताळायचा, तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी थ्रेट असतं. त्याच्यामध्ये आपलं म्हणजे मानसिक संतुलन जातं. इवन सगळ्या लोकांनी बघितलं की माझं बऱ्याचदा मानसिक संतुलनसुद्धा गेलं. 2-3 वर्षामध्ये खूप काही अप्स अँड डाऊन्स झाले. प्रोफेशनची हानी झाली, घराची हानी झाली, पण शेवटी सक्सेस मिळून सोलापूरसाठी मी इथं जन्मलो आहे. म्हणून मला सोलापूरसाठी काहीतरी करायचं होतं, म्हणून ते करून दाखवलं सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून. आणि 15 जून 2023 हा सोलापूरच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा दिवस आहे की त्या दिवसापासून सोलापूरची परत प्रगती सुरू झालेली आहे. अगदी बरोबर. आणि सर, हा विषय तुम्ही हाताळला आणि पूर्ण करून दाखवला यशस्वीरित्या.
परंतु ह्याच प्रकरणाने तुम्हाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेऊन पोहोचवले. माझ्या मुलाखतीची सुरुवात तशी होती की आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असतील, गृहमंत्री आपल्या भारत देशाचे अमित शहाजी असतील, ह्यांच्याशी पत्रव्यवहार केलात आपण. त्याच्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आपले फडणवीस सर होते, जे आता उपमुख्यमंत्री आहेत, किंवा आताचे जे मुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब, ह्यांच्याशी आपण पत्रव्यवहार केलात. काय झालं तुम्हाला त्यांच्यापासून, काय मिळालं? म्हणजे तुम्हाला कसं त्यांना भेटलात का फक्त पत्रव्यवहार झालात? काय सांगाल त्याबद्दल? तर ह्या गोष्टीमध्ये हा किचकट विषय होता आणि ह्या पॉलिटिकल पार्टीजना सगळ्यांना एक गोष्ट वाटायची की हे एक ठराविक कम्युनिटीशी रिलेटेड ती चिमणी आहे सिद्धेश्वर साखर कारखान्याची, आणि ती जर आपण पाडली तर त्या कम्युनिटीचे मतं आपल्याला मिळणार नाहीत. तर हा अक्षरशः भ्रम होता त्यांचा. बरोबर. तर असं आज आपण 21व्या शतकात आहे. प्रत्येक माणसाला कुठल्याही कम्युनिटीचा, जाती धर्माचा असू दे, त्याला आज फक्त प्रोग्रेस पाहिजे आहे. बरोबर. आणि प्रोग्रेस सोलापूरच्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या प्रोग्रेससाठी ती चिमणी अनधिकृत पाडणं आणि विमानसेवा सुरू करणं हे कोणीही मान्य करतं. 99% चिमणी पडल्यानंतर लोक, तुम्ही सुद्धा सगळ्यांना विचारा की सगळ्यांनी सांगितलं की हे योग्य होतं आणि सोलापूरच्या प्रगतीमधला हा खोडा होता आणि तो तुम्ही काढला. त्याच्यामध्ये आमचा राजकीय स्टंट किंवा आमच्या मागं कुठलाही पक्षाचं पाठबळ काहीच नव्हतं आणि आम्ही कुठल्याही पक्षाशी रिलेटेड सुद्धा नाही आहे. पण हे आपल्या सगळ्यात महत्त्वाचं, मला त्याची गरज आहे. मला माझ्या पेशंटला येण्या जाण्यासाठी गरज आहे. आपल्या समाजामध्ये जर डेव्हलपमेंट किंवा इम्प्रूव्हमेंट व्हायची असेल तर आज आपण बघा की आपण पुण्या मुंबईला जातो, शेजारीच गुलबर्ग आहे, एवढं छोटं गाव आहे, 5-6 लाखाची वस्ती आहे, तिथं एअर सर्व्हिस आहे 2-4 वर्षापासून. नाशिक एका काळी इतकं छोटं होतं, ते एअर सर्व्हिसमुळे डेव्हलप झालं आहे. औरंगाबाद डेव्हलप झालं आहे. 10-15 वर्षापूर्वी पुण्यामध्ये अतिशय कमी फ्लाईट्स होत्या, आज तिथं डेव्हलपमेंट झाली. हे कशामुळे झाली? तिथं एअर सर्व्हिस असल्यामुळे झाली. पण आज लोकांना काय वाटतं की सगळ्याच लोकांना एअर सर्व्हिसची काय गरज आहे? तसं नाही आहे. जे काही उद्योगधंदे आहेत किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, इवन सोलापूरला अजून एक ॲडव्हान्टेज आहे की उडान जी स्कीम आहे म्हणजे कन्सेशनमध्ये, तर ती सोलापूरला अलॉट केलेली आहे. त्या कमी पैशामध्ये तुम्ही कुणीही जाऊ शकतं विमानाने. तर त्याच्यामुळे हे काय एक लक्झरी राहिलेली नाही, हे एक नेसेसिटी आहे विमानसेवा. तर त्याच्यामुळे इथली डेव्हलपमेंट थांबलेली आहे. ती डेव्हलपमेंट ही सुरू झाली विमानसेवेमुळं, तर ते सगळ्यांच्याच फायद्याची, माझ्या एकट्याचे नाही आहे. अगदी बरोबर. त्याच्यासाठी हे सगळं केलं आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी रिस्क घ्यावी लागते. बरोबर. तुम्हाला एखादी गोष्ट काहीतरी मिळवायची म्हटल्यानंतर आतोनात प्रयत्न करावे लागतात. सगळ्यांची दारं आम्ही ठोठावले, न्यायालयाची दारं ठोठावली. शेवटी ही न्यायालयाच्या चौकटीत नियमात बसून आम्ही ते पाडकाम केलंय. त्याला कुठल्याही पक्षाचं आम्हाला पाठबळ किंवा कोणाचीही मदत मिळालेली नाही. त्याच्यामुळे ह्याचा कुठल्याही पक्षाने श्रेय घ्यायचा किंवा त्याचं डिस्क्रेडिट घ्यायचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजे न्यायदेवतेने तुम्हाला या ठिकाणी एक साधा नेचरचा नियम आहे, डेस्टिनीचा म्हणजे नियतीचा नियम आहे की इवन हिंदीत म्हणतात की सत्य परेशान हो सकता है पराजित नाही. हे त्याचं उदाहरण आहे. जी गोष्ट खरी असते त्याचा एक ना एक दिवस विजय होत असतो. पण तो विजय होण्यासाठी आम्हाला 3 वर्ष खूप रखडावं लागले. बरोबर. पण हा एक सामाजिक प्रश्न आहे. असे प्रत्येक ठिकाणी प्रश्न असतात. मुंबईतले प्रश्न वेगळे आहेत, पुण्यातले वेगळे आहेत. तिथल्या लोकांनी असे जर प्रश्न, काय प्रत्येक गोष्ट सरकार करू शकत नाही आपल्यासाठी, तर ते प्रश्न तुम्ही अशा पद्धतीने हाताळून त्याला लढा देऊन आपण करू शकतो. बरोबर. याचं एक ज्वलंत उदाहरण आहे आणि ते तुमच्यासाठी आहे की तुम्हाला कोणी सांगितलं नाही की तुम्ही पुण्यात येऊन काहीतरी लढाई करा. हे तुम्ही इथं राहताय तर इथल्या जागेसाठी तुम्हाला काहीतरी करावं पाहिजे ना. का दुसरा कुठला माणूस येऊन तुमच्या लढाईत सहभागी होणार आहे? हे 4 हुतात्म्यांचं शहर आहे. 1930मध्ये 3 दिवस स्वातंत्र्य भोगलेलं सोलापूर आहे. सोन्याचा धूर निघणारं सोलापूर आहे. इथं वालचंद शेठसारखे जे उद्योगपती आहेत, ज्यांनी जे काही पहिलं इंडस्ट्री आहे, पहिली विमान कंपनी, पहिली जहाज कंपनी, जे काही पहिली इंडस्ट्री आहे, ते इंडस्ट्रीचे जनक, पहिलं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज, हां, ते इथं जन्मलेले आहेत. डॉक्टर विष्णू गणेश वैशंपायन, वाडिया हॉस्पिटलचे जनक. त्यांनी पहिलं महाराष्ट्रातलं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज, डॉक्टर व्ही.एम. मेडिकल कॉलेज, हे इथं सुरू केलं. हे असे कितीतरी मी उदाहरण देऊ शकतो. आपले डॉक्टर कोटनीस, जे आंतरराष्ट्रीय त्यांच्या चायनामध्ये जाऊन त्यांनी जी मेडिकल सर्व्हिस दिली त्याच्यासाठी फेमस आहेत. हे असे हजारो उदाहरणं आहेत. आणि सोलापूरला जर आपण आपल्याच लोकांनी जर मोठं नाही केलं
आणि आपण जर मी पण सोलापूर सोडून जाऊ शकलो असतो, पण काहीतरी आपण इथं जन्मलो आहे, आपलं काहीतरी इथं देणं लागतं. आणि मी सांगितलं की डॉक्टर म्हणल्यानंतर काय 24 तास मी जर पैसेच कमवायला लागलो आणि माझा तेवढाच फोकस ठेवला तर माझा डॉक्टर म्हणून जगण्याचाच अर्थ नाही आहे. तुम्ही समाजात राहता, समाजाची तुमची बांधिलकी असते, समाजाला काहीतरी तुम्ही द्यावं लागतं. तुम्ही डॉक्टर हे समाजामुळे झालेलं आहेत, तुम्ही समाजामुळं तुमच्याकडे पेशंट येत आहेत, तर तुम्हाला समाजाची काहीतरी परतफेड करावीच लागते. अगदी बरोबर. आणि हे मेडिकल हे प्रोफेशन असं आहे की तुम्ही इझिली कुठेही तुम्ही काय एखाद्या पेशंटला ओपिनियन देऊ शकता, कमी पैशात ट्रीट करू शकता. मी आता सांगितल्याप्रमाणे मी डॉक्टर असल्यामुळे मला सगळ्या ठिकाणी ह्या सामाजिक कार्यात खूप फायदा होतो. त्याचा जर फायदा तुम्ही नाही करून घेतला तर काय उपयोग आहे तुमच्या शिक्षणाचा? बरोबर. त्याच्यासाठी हे सगळं केलं आहे. आणि हे एकच इश्यू नाही आहे, बरेचसे असे सामाजिक किंवा आमच्या फील्डमध्ये जे काही माल प्रॅक्टिसेस, करप्शन किंवा डॉक्टरांवर अन्याय होतात, तर त्या बऱ्याचशा फील्डमध्ये मी आजसुद्धा सक्रियपणे भांडतो. आणि भांडल्याशिवाय तुम्हाला न्याय कधीच मिळत नाही. अगदी बरोबर सर. मग सर आता तुम्ही एवढं सगळं सांगताय की सामाजिक काम तुम्ही करताय, तुम्ही डॉक्टर म्हणून हे तुमचं काम करताय, पण तुम्ही शेवटी एक माणूस आहात. मग डॉक्टर म्हणून तुम्हाला जास्त ताणतणावाला सामोरं जावं लागलेलं आहे का सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला जास्त ताणतणावाला सामोरं जावं लागलेलं आहे? आता डॉक्टर म्हणल्यानंतर काही ठराविक केसेस असतात की अतिशय सिरियस असतात किंवा एखादा VIP पेशंट असतो, त्यावेळेला नक्कीच आम्हाला टेन्शन येतं. पण ते मोमेंटरी असतं, ऑपरेशन होण्यापुरतं किंवा 1-2 दिवस. पण हा जे काही सामाजिक प्रश्न आहे तर त्याचे रिझल्ट, आता मेडिकल फील्डमधले बरेचसे रिझल्ट 80-90% हे आपल्या हातात असतात. पण हे सामाजिक प्रश्न आहेत. मी एखाद्या माणसाला भेटायला गेलो तर तो माणूस माझ्या शंकेचं किंवा माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल की नाही किंवा ते सॉल्व करेल की नाही हे माझ्या हातात नाही आहे. मी प्रयत्न करू शकतो, पण ह्याला वेगवेगळ्या पद्धतीने करावं लागतं, रिपीटेडली करावं लागतं. तिथं तुमचे बरेचसे अपमान होतात, ते सहन करायची तुमची ताकद लागते. एक सर्वसाधारण लोकांना वाटतं की डॉक्टर आहे, मी कशाला जाऊ, मी कशाला याच्यात पडू, हा एक समज असतो लोकांचा. पण डॉक्टर म्हणल्यानंतर तू सुरुवातीला माणूसच आहेस, तुला सगळ्याच गोष्टी लागतात. मी मगाशी सांगितल्यासारखं समाजात तू वावरतोस, तुला सगळ्याच गोष्टी लागतात. तू सरकारी ऑफिसमध्ये जातो, तिथलं करप्शनला तोंड द्यावं लागतं, तिथल्या गर्दीला तोंड द्यावं लागतं, तिथल्या माल प्रॅक्टिसेसला तोंड द्यावं लागतं. समाजात जे काही गोष्टी होतात त्या तुमच्या कुटुंबावर, तुमच्या हॉस्पिटलवर त्याचा परिणाम होत असतो. आता त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर कोविड पिरियड आहे. कोविड पिरियडनी कोणालाही बक्षलं नाही. कोविड पिरियडमध्ये सगळ्या लोकांना घरात बसवलं. कोविड पिरियडमध्ये डॉक्टर सगळ्यात जास्त मेले, मेडिकल प्रोफेशनमधले लोक मेले, का त्यांना कोविड झालं नाही असं नाही आहे. मग ह्याच्यासाठी ताणतणाव, ह्या फील्डमधला ताणतणाव माझ्या हातात नाही आहे. पण नक्कीच माझे समविचारी लोक किंवा वेगवेगळ्या फील्डमधले लोक, त्यांना बरोबर घेऊन, त्यांचं ओपिनियन घेऊन, त्यांची मदत घेऊन एक मोठं संघटन तयार करून, दबाव तयार करून, आणि स्पेशली जर मीडियाशी जर तुमचे चांगले संबंध असतील तर तुमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही लार्ज स्केलवर समाजामध्ये पसरू शकता, त्याचं समर्थन मिळवू शकता. आणि त्याचा फायदा मला ह्या चिमणी पाडकामणी एअर सर्व्हिस सुरू करण्यामध्ये, मीडियातल्या सोलापूरच्या काय संपूर्ण महाराष्ट्रातल्या मीडियाचा मला खूप चांगला सपोर्ट मिळालेला होता. तर त्याच्यामुळं ह्या सगळ्या सामाजिक जे काही घटक असतात त्यांना बरोबर घेऊनच तुम्हाला काम करावं लागतं. पण नक्कीच ते एक स्किल असतं की प्रत्येकाशी कसं संबंध ठेवायचे, कसे रॅपो ठेवायचा, आणि तिथले ताणतणाव हा मग नंतर तुम्हाला म्हणजे एक्सपिरियन्सनी हाताळायची सवय लागते. आणि कसं असतं म्हणजे थोडक्यात एखादी गोष्ट प्रत्येक माणसाला भीती वाटते. पहिल्यांदा जर पोहायचं म्हणलं तर स्विमिंग टँकमध्ये कुठल्याही माणसाला गेल्यावर कोणी उडी मारत नाही. बरोबर. त्या हजारदा घाबरतो, मागं जातो. बरोबर. पण एकदा तुम्ही उडी मारून पोहायला शिकला, मग कुठलंही प्रकरण असू दे, शेवटी जर तुम्ही जर सत्यावर उभारलेला असाल आणि तुमच्या हातात जर सत्य असेल तर जगातले, हा माझा अनुभव सांगतो, जगातली कुठलीही ताकद तुम्हाला नमवू शकत नाही. बरोबर. हा माझा अनुभव आहे आणि ते करायला पाहिजे तुम्ही. तर तुमचं हे सगळं योगदान बघून किंवा तुम्ही जे काही काम केलेलं आहे, सामाजिक काम केलेलं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला अनेक वेळा शाबासकी मिळालेली आहे, पुरस्कार मिळालेले आहेत, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. कशा प्रकारे पुरस्कार मिळालेले आहेत, कोणते कोणते पुरस्कार मिळालेले आहेत, त्या पुरस्कारांबद्दल आपण काय सांगाल?
आता मी हे मेडिकल प्रोफेशनमध्ये आलो हे माझ्या वयाच्या 18व्या वर्षानंतर. बरोबर. पण लहान असतानाच मी 1980 सालापासून चित्रकलेमध्ये मी 1980 साली 14 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळालेले आहेत. आणि त्यातला सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणजे सोव्हिएतलँड नेहरू अवॉर्ड, जो रशियन गव्हर्नमेंटचा हायेस्ट अवॉर्ड इंडियामध्ये दिला जायचा, तो 1980 साली माझ्या वयाच्या 11व्या वर्षी ड्रॉइंग पेंटिंगसाठी दिला आणि 1 महिना मला रशियामध्ये नेलं गेलं. हाच अवॉर्ड मदर तेरेसांना 1990 साली दिला गेला. म्हणजे इतक्या हाय लेवलचे अवॉर्ड मिळालेले आहेत. इंदिरा गांधींनी मला शंकर्स इंटरनॅशनल जी पेंटिंग कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी बक्षीस दिलेलं आहे. इवन हा अवॉर्ड मला जो सोव्हिएतला नेहरू अवॉर्ड आहे तो तत्कालीन जे चीफ जस्टिस ऑफ हे होते बॉम्बे हायकोर्ट देशपांडे साहेब त्यांच्या हस्ते दिला गेलेला आहे. तर लहानपणापासूनच असे म्हणजे वयाच्या 5वी पासून मी पेंटिंगमध्ये खूप बक्षिसं मिळवलेले आहेत. आजसुद्धा मी पेंटिंग करतो. हे रशियामध्ये कुर्गानमध्ये जी इन्स्टिट्यूट आहे इलिझ्रो इन्स्टिट्यूट, ज्या वेळेला मी 1999 साली तिथं शिकायला गेलो, तिथं मी काढलेले पेंटिंग आज तिथल्या डायरेक्टरच्या केबिनच्या बाहेर 2 माझे पेंटिंग लावलेले आहेत. हे कुणीही गेलं तर तिथं बघू शकतो. खूप छान, खूप छान. तर हे पेंटिंगमुळं मला रशियाला जायला मिळालं आणि तिथून मग ह्या इलिझ्रो टेक्निक काही वर्षानंतर त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट पैदा झाला. मग रशियाला जायचं 7वीत 1980, मग काहीतरी शिकायला पाहिजे आपल्या इथल्या कला म्हणून मी तबला शिकलो. पुढं ते कंटिन्यू केलं. मी प्रोफेशनली तबला वाजवतो. सगळे परकशन इन्स्ट्रुमेंट्स ड्रम शिकलो वाजवायला. आमच्या मेडिकल कॉलेजचा ऑर्केस्ट्रा होता, प्रोफेशनली ते शो करायचो. तर आजसुद्धा मी प्रोफेशनली तबला ड्रम शो करतो. आणि हे संगीतामध्ये मी सगळ्या गोष्टी रुची ठेवलेली आहे. मी चांगला स्वयंपाक बनवू शकतो, कुक आहे. ॲटोमोबाईलमध्ये इंटरेस्ट आहे मला. खूप छान. कार बाईक्स रिपेअर करणं त्याच्यातलं नॉलेज आहे. आणि ह्या मेडिकल फील्डमध्ये आल्यापासून हे इलिझ्रो टेक्निक किंवा हे चिमणी प्रकरण म्हणा एअर सर्व्हिस म्हणा, ह्याच्यासाठी नेहमी मला लिखाण करावं लागायचं. आर्टिकल लिहिणं, लेख लिहिणं, प्रेस नोट लिहिणं. तर त्याच्यामुळे एक लेखनसुद्धा करायचं एक म्हणजे चांगली सवय लागली मला. एक्सपर्टाईज झालो मी मराठी चांगलं लिहिण्यामध्ये, लेख लिहिण्यामध्ये. एखादा विषय मराठीमध्ये चांगल्या पद्धतीने कसा लिहून देता येतो किंवा कसं एक्सप्रेस करावं लागतं हे शिकलो. तर याच्यामुळं ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत की आपलं प्रोफेशन कुठलंही असू दे, पण वेगवेगळे छंद आपण वयाच्या कुठल्याही वर्षी आपण ते शिकू शकतो, जोपासू शकतो. आणि त्याच्यामध्ये आपण आपलं जे काही तुम्ही मगाशी विचारलं की तुम्हाला किती स्ट्रेस येतो, टेन्शन येतं, बरोबर. ते आता एखादं मी चित्र काढलं म्हणा किंवा एखादं अर्धा तास ड्रम वाजवला, तबला वाजवला, तर माणूस जगाला विसरून जातो. त्याच्यासाठी वेगळे काही छंद जोपासायची गरज लागत नाही. खूप छान सर, बरोबर. म्हणजे तुम्ही एकंदरीत असं सांगताय की जरी तुम्हाला ताणतणाव असेल तरी तुम्ही असे काही छंद जोपासा की त्याच्यातून आपल्याला एक रिलॅक्सेशन म्हणजे आपली मानसिक स्थिती जी आहे ती व्यवस्थित होईल आणि परत आपण पुढच्या कामाला आपण सुरुवात करूया. मग सर मला काय म्हणायचं आहे, तुम्ही असा कोणता संदेश द्याल की डॉक्टर कसा असावा याबाबत तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल की डॉक्टर कसा असावा? तर आज मी काय एवढा मोठा डॉक्टर किंवा मोठं व्यक्तिमत्व नाही आहे की कुणाला मी संदेश किंवा गाईड करेन. पण मी माझ्या वयाच्या लहान असल्यापासून जे अनुभवलेले आहेत त्या अनुभवातनं मी घडत गेलो आहे की माझ्यावर काही मोठ्या लोकांचे किंवा परिस्थितीने जे अनुभव होऊन मग त्या परिस्थितीनं मी काही घडलो आहे आणि मोठा झालो आहे स्ट्रगल करून. तर प्रत्येक डॉक्टरने मी सांगितल्यासारखं डॉक्टर हा समाजातला एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून गणला जातो. त्याला प्रत्येक ठिकाणी प्रतिष्ठा दिली जाते, त्याला हुशार म्हणून गणलं जातं. तर आपल्या प्रतिष्ठेचा आणि हुशारीचा प्रत्येक डॉक्टरनी व्यवसायाव्यतिरिक्त समाजासाठी एखाद्या तरी उपक्रमासाठी, मग ते तुमच्या मेडिकल प्रोफेशनमधला उपक्रम असू दे. आता आमच्या हॉस्पिटलच्या आडके फाउंडेशनतर्फे आम्ही दर आठवड्याला कन्सेशनमध्ये कॅम्प करतो. अगदी बरोबर. मी तुम्हाला ते सांगणारच होतो की मी स्वतः त्या कॅम्पमध्ये एकदा आलो होतो आणि जवळजवळ 5 वर्षापूर्वीची गोष्ट होतं. शनिवार असेल, डोळे चेकिंगसाठी आलो होतो आणि ते मोफत होतं. ते माझे भाऊ चालवतात ते. आणि ते मला सांगायला आवडेल की मी मोफत चेकिंग केलेलं आहे, रुपयाही घेतले नव्हते. मी सहज आलो होतो, गर्दी काय म्हणून बघायला गेलो एक पत्रकार असल्यामुळे की काय चाललं हॉस्पिटल, आणि मी माझे डोळे चेक केले आणि मोफत. हे माझ्याबरोबर घडलेलं आहे सध्या.
तर आज आम्ही सोलापूरमध्ये एक डोळ्याचं आय हॉस्पिटल उभा करून दिलेलं आहे एका ऑर्गनायझेशनला. आम्ही स्वतः काम करतो आहे. 365 दिवस चॅरिटी, एक म्हणतात ना चॅरिटी बिगिन्स ॲट होम. ही चॅरिटी हे दाखवण्यासाठी करायचं नसतं की माणूस म्हणजे आपल्या कृतीतून दररोज करू शकतो. आणि डॉक्टरला तर ह्याची पदोपदी अपॉर्च्युनिटी असते. तर त्या पद्धतीने त्यांनी चॅरिटी करावी. आपल्या फील्डमध्ये काय असेल, पेशंटला काही शिबिरं घेणं, काउन्सिलिंग करणं किंवा काही व्याख्यानं देणं, समाजामध्ये काही कॅम्प्स घेणं, हे तुमच्या नॉलेजचा समाजाला उपयोग करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर जमत असेल एखादं सोशल ॲक्टिव्हिटी करणं, त्याच्यामध्ये तुमचं एक्सपर्टाईज देणं, ह्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच तुमच्या अवतीभोवतीचं जो काही वातावरण आहे, शेवटी मला एक सांगावं वाटेल की प्रत्येक माणसाला चांगल्या ठिकाणी राहायला आवडतं. मग ते चांगलं ठिकाण हे कोण तयार करून देणार? गव्हर्नमेंट तयार करून देणार? कलेक्टर कमिशनर तयार करून देणार? शेवटी तुम्ही, ते सुद्धा समाजातच राहतात, ते सुद्धा माणसंच आहेत. शेवटी तुम्ही समाजाचे घटक आहेत. तुम्ही जर इनिशिएटिव्ह घेतला आणि तुम्ही जर चांगल्या गोष्टी करायला लागला, त्याच्यात पार्टिसिपेट केलं, त्यांना मदत केली चांगल्या उपक्रमात, तरच ते तुमच्या आजूबाजूचं वातावरण चांगलं होईल. आणि अशा पद्धतीने प्रत्येक डॉक्टरने आपल्या प्रोफेशन सांभाळून, छंद जोपासून पैसे जरूर कमवा, पण त्याच्याबरोबर नाव कमवा, आपलं रेप्युटेशन कमवा. आपले इथिक्स कधीही सोडू नका पैशासाठी किंवा कुठल्याही आमिषासाठी, कारण ते शॉर्ट टर्म असतं. कधीही आम्ही अनइथिकल प्रॅक्टिस केली नाही किंवा त्याला कधीही बळी पडलो नाही. आणि नक्कीच तुम्ही कधी ना कधी त्याचं रिवॉर्ड मिळेल ह्या उद्देशाने कधीच काम करू नका. वर एक बसलेला असतो अकाउंटंट, तुम्ही काय करता, चांगलं केलं त्याचं रिवॉर्ड नक्कीच चांगलं मिळतं, वाईट केलं तर व्याजासकट त्याचं भरपाई करावी लागते. ह्याचं जर प्रत्येकाने जर भान ठेवलं, आणि आपण शेवटी मी परत ते सांगेल, डॉक्टर समाजामुळं तुम्ही डॉक्टर आहात. तुम्ही एकटे डॉक्टर समाजात काही करू शकत नाही. तर तुम्ही समाजाचे नेहमीच ऋणी असता. समाजासाठी तुम्हाला नेहमीच काहीतरी करावं लागतं, गव्हर्नमेंटसाठी करावं लागतं. त्याचं एक चांगलं उदाहरण मी सांगेन जाता जाता की 1993 साली भूकंप झाला लातूर किल्लारीला. हो, बरोबर. त्याचे सगळेही पेशंट, मी सिव्हिलला ट्रॉमा रजिस्ट्रार होतो ऑर्थोपेडिकमध्ये, सगळे पहिलेच्या पहिले लॉट पेशंट माझ्या कॅज्युअल्टीत आलेले आहेत. जवळपास 700 ऑपरेशन्स किल्लारी भूकंपातले आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केलेले आहेत. त्याचं कुठलंही रिवॉर्ड मला मिळालं नाही किंवा माझ्या त्यावेळच्या मेडिकल ग्रुपला कुठल्याही हॉस्पिटलला मिळालं नाही. साधे कुणीही येऊन शब्बासकी दिली नाही, कौतुक केलं नाही, जेवला का पिला का हे विचारलं नाही. पण ते जे आज सॅटिस्फॅक्शन आहे, किल्लारीचा भूकंप आम्ही हँडल केला सोलापूरच्या VM मेडिकल कॉलेज आणि छत्रपती जे सर्वोपचार रुग्णालय, त्यांनी ते क्रेडिटेबल आहे. ते जगात गाजलेली केस आहे. तर असं काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी काम करा की ज्याच्यामुळं तुम्हाला अनुभव मिळेल आणि त्याचा जगाला काहीतरी उपयोग होईल, तरच तुम्ही डॉक्टर म्हणून घेण्याच्या लायक असाल असं मला वाटतं. म्हणून प्रत्येक डॉक्टरनी ही गोष्ट, सामाजिक भावना जपावी आणि आपले इथिक्स सांभाळून प्रॅक्टिस करावी, एवढंच मी सांगेन. आणि नेहमीच तुम्हाला लोक समाजामध्ये कोणी रिवॉर्ड देईल ह्याची अपेक्षा करू नका. आज आमच्या प्रोफेशनबद्दल बऱ्याच काही वाईट गोष्टी बोलल्या जातात, लिहिल्या जातात, आपण वाचतो, ऐकतो. आज आमचं जे प्रोफेशन आहे हे 10 ते 20% जे चांगले जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या इथिक्स आणि त्यांच्या वागण्यावर हे आमचं प्रोफेशन टिकून धरलेलं आहे. कारण आमच्या प्रोफेशनमध्ये सुद्धा व्यावसायिकपणा आलेला आहे, कॉर्पोरेट क्षेत्र आलेलं आहे, पैसे कमवण्याची ओढ आहे, अनैतिक गोष्टी वाढलेल्या आहेत. पण त्याला बळी न पडता तुम्ही जर तुमच्या इथिक्सनी जर वागलात तर तुमचं प्रोफेशन तुम्ही टिकू शकता, तुमचं नाव टिकू शकता. आणि शेवटी हे नावासाठी प्रॅक्टिस कधीच करायची नसते. आज आपण डॉक्टर्स डेला बघतो किंवा काही अशा ऑकेजनला बघतो की बऱ्याचशा ठिकाणी बेस्ट डॉक्टर अवॉर्ड वगैरे असे फेटे बांधणं, फोटो, मोठ्या मोठ्या जाहिराती, पानभर ॲडव्हर्टाईज देतात. ह्या गोष्टी करायची गरज लागत नसते. पैसे देऊन प्रसिद्धी करायची गरज लागत नसते. तुम्ही तुमचं एक्सपर्टाईज, तुमचं काम जर समाजाला दिलं तर समाजातला एक गरीब माणूससुद्धा तुम्हाला मदत करू शकतो. मी माझं उदाहरण सांगतो. माझ्या खिशात कधी असं पैसे कमी पडलेत असं जगाच्या पाठीवर कधी झालं नाही. आणि पैशामुळं माझं काम कुठल्याही ऑफिसमध्ये किंवा कुठंही आज थांबलेलं नाही आहे. हे कदाचित आम्ही जे काही आमच्या प्रॅक्टिसमध्ये पुण्य कमवलं आहे हे त्याचे रिवॉर्ड असतील. म्हणून सगळ्यांना एकच सांगतो की आपण एक माणूस म्हणून जन्माला आलो आहे. आपल्याला लिमिटेशन्स आहेत. आपलं जे एक्सपर्टाईज आहे ते सगळ्या जगाला द्या
आणि आपलं वातावरण चांगलं बनवा. हेच या डॉक्टर्स डेच्या निमित्त मी सगळ्यांना आणि पेशंटलासुद्धा कोणीही आजारी पडू नये आणि आजारी पडले तर त्याच्यातनं चांगल्या डॉक्टरकडे जाऊन चांगले सल्ले घेऊन वेळीच उपचार करून हेल्दी राहा हा मी सल्ला देईन. खरोखरच सरांनी खूपच मोलाचा संदेश दिलेला आहे डॉक्टरांसाठी, खास करून की आपण डॉक्टर जरी असोत तरीसुद्धा आपलं काहीतरी समाजाप्रती एक योगदान आहे आणि ते आपण दिलंच पाहिजे. खरं तर आता मी सरांना शुभेच्छा देणार होतो की 1 जुलै डॉक्टर्स डेच्या, परंतु आता मला प्रश्न पडलेला आहे, मुलाखतीतून कळालं आहे, ह्या सरांचं जे काम आहे ना ते फक्त 1 जुलैपुरतं नाही आहे, ते 365 दिवस काम करत आहेत. म्हणजे ते 365 दिवस डॉक्टर डे साजरा करत आहेत. कारण बघितले त्यांच्याकडे ते प्रूफ आहेत की त्यांनी प्रधानमंत्र्यांबरोबर ते सोलापूरच्या चिमणीसाठी बोलत आहेत, लिहित आहेत, गृहमंत्र्यांबरोबर लिहित आहेत, राज्यातल्या देशातल्या ते झगडत आहेत. आणि त्यांचा जो झगडा जो आहे ना तो तब्बल 3 वर्ष चालला आहे म्हणून ते स्वतः सांगत आहेत. आणि हे पूर्ण करून दाखवता येते सोलापूरकरांसाठी. म्हणजे हा डॉक्टर्स डे जो आहे तो मी तर असं म्हणेन की बाबा हा 365 दिवस साजरा केलेला आहे सरांना. त्यासाठी खास करून आमच्या प्रेक्षकांच्या वतीने, दर्शकांच्या वतीने, न्यूज चॅनलच्या वतीने, आमच्या सर्वच टीमच्या वतीने, स्टाफच्या वतीने, सोलापूरकरांच्या वतीने सर तुम्हाला डॉक्टर्स डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.